14 मे 1657 स्वराज्याला जन्माला आला एक वादळ. 14 मे 1657 पुरंदर किल्ल्यावर एका बाळाचा जन्म झाला. पण कुणालाच माहिती नव्हतं हेच बाळ पुढे औरंगजेबाच्या संपूर्ण साम्राज्याला हादरवणार आहे. रात्र शांत होती. पुरंदर किल्ल्यावर मशाली पेटल्या होत्या आणि राजमाता सईबाईंच्या कुशीत जन्म झाला छत्रपती संभाजी महाराज यांचा. पण नियतीनं त्यांना लहानपणापासूनच कठीण आयुष्य दिलं. अजून 2 वर्षाचेही झाले नव्हते आणि आईचं छत्र हरपलं. आईच्या मायेविना वाढलेलं ते बालपण, पण डोळ्यात मात्र जिद्द होती. स्वराज्यासाठी पेटलेली आग होती. छत्रपती शिवाजी महाराज स्वतः त्यांना युद्धकला, राजकारण आणि शास्त्रांचं ज्ञान देत होते. संभाजी महाराज फक्त तलवारीनंच ताकदवान नव्हते, तर बुद्धीनंही प्रखर होते. लहान वयातच त्यांनी संस्कृत, फारसी आणि अनेक भाषांवर प्रभुत्व मिळवलं. पण पुढचा प्रसंग आणखी कठीण होता. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी त्यांना मुघल दरबारात जावं लागलं. शत्रूंच्या गर्दीत उभा असलेला तो छोटासा मराठा राजकुमार, पण चेहऱ्यावर भीती नव्हती, कारण रक्तातच स्वराज्य वाहत होतं. आणि पुढे याच संभाजी महाराजांनी औरंगजेबाला तब्बल 9 वर्ष महाराष्ट्रात रोखून ठेवलं. औरंगजेबाकडे प्रचंड सैन्य होतं, सत्ता होती, क्रूरता होती, पण संभाजी महाराजांकडे होतं स्वाभिमान, धर्मनिष्ठा आणि स्वराज्यावर जीवापाड प्रेम. मृत्यू समोर उभा असतानाही त्यांनी आपल्या स्वाभिमानाशी आणि स्वराज्याशी कधीच तडजोड केली नाही. शरीरावर अमानुष अत्याचार झाले, पण त्यांचा आत्मा कधीच झुकला नाही. 14 मे 1657 ला जन्मलेलं ते बाळ पुढे मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात निर्भीड अध्याय बनलं. म्हणूनच इतिहासाच्या प्रत्येक पानावर आजही ठामपणे लिहिलं जातं, जिथे स्वाभिमान कधीच झुकला नाही, तिथे नाव होतं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज.